हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं MPSC ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, MPSC कंबाईन PIQ सिरीज आपण चालू केली आहे. तर त्यामध्ये PSI STI ASO 2011 तर 2024पर्यंतच्या सर्व प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची PIQ सिरीज आहे. तर तुम्हाला जर MPSC नोट अपडेट तर तसेच चालू घडामोडी हवे असतील तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करू शकता. MPSC ॲस्पिरंट हा टेलिग्राम चॅनल आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या लेक्चरमध्ये आपण PSI प्रिलिम एक्झाम 2013ची बघणार आहोत. तर त्यामध्ये आपले मॅथ्सचे आणि सायन्सचे क्वेश्चन झालेले आहे. तर बाकीचे क्वेश्चन आज आपण बघणार आहोत. पहिला प्रश्न, हॅम्लेट या नाटकाचे विकार विलासित या नावाने मराठी भाषांतर कोणी केले? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे तर हॅम्लेट या नाटकाचे विकार विलासित या नावाने मराठी भाषांतर कोणी केले होते? तर ते गोपाळ गणेश आगरकर यांनी केले होते. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मानवजातीसाठी एक धर्म एक जात एक ईश्वर ही घोषणा कोणी दिली? तर मित्रांनो, ही घोषणा नारायण गुरु यांनी दिली होती. मानवासाठी म्हणजे मानवजातीसाठी एक धर्म एक जात आणि एक ईश्वर. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, बंगाली साहित्यातील नीलदर्पण ही रचना कोणत्या साहित्य प्रकारात मोडते? तर मित्रांनो, नीलदर्पण हे नाटक आहे. तर बंगाली साहित्यातील नीलदर्पण हे नाटक साहित्यामध्ये मोडते. तर ऑप्शन फोर्थ हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, श्री नारायण यम लोखंडे मजूर चळवळीचे जनक यांच्याबाबत पुढील विधाने कोणती विधाने चुकीची आहे? तर मित्रांनो, त्यांनी प्रथम मजूर संघटना बॉम्बे मिल हँडर्स असोसिएशन स्थापन केली. तर ही विधान बरोबर आहे. त्यांना त्यांच्या हिंदू मुस्लिम दंग्याच्या वेळी केलेल्या सलोख्याच्या कामाबाबत राव बहादूर हा किताब बहाल करण्यात आला. तर मित्रांनो, हे पण विधान बरोबर आहे. तसे त्यांना जस्टिस ऑफ पीस हा पुरस्कार पण देण्यात आलेला होता नारायण यम लोखंडे यांना. तर यापैकी वरीलपैकी एकही नाही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आपल्याला याबाबत चुकीचे विधान ओळखायचे होते. तर वरीलपैकी सर्व विधानं बरोबर असल्यामुळे वरीलपैकी एकही नाही हे आपले योग्य आन्सर आहे. तर ऑप्शन फोर्थ हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्रांतिकारकांच्या कार्यक्रमात पुढीलपैकी कशाचा सहभाग नव्हता असे विचारलेले आहे? तर भारतात शस्त्रे तयार करणे नसल्यास बाहेरून आयात करणे. सेकंड, श्रीमंतांकडून कोणत्याही मार्गाने पैसे काढणे. थर्ड, रेल्वे लाईन्स व इतर यातायात साधनांवर हल्ला बोलणे जेणेकरून ब्रिटिश साम्राज्य अडचणीत येईल. की फोर्थ, वरील सर्वांचा त्या कार्यक्रमात सहभाग होता. तर मित्रांनो, हे फोर्थ ऑप्शन बरोबर आहे. वरील सर्वांचा त्या कार्यक्रमामध्ये सहभाग होता. नेक्स्ट क्वेश्चन, बापूजी आणि यांनी पुसदमध्ये 10 जुलै 1930 रोजी इंग्रजांविरुद्ध विरोध दर्शविण्यास काय केले? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे त्यांनी राखीव जंगलातून गवत कापून जंगल कायदा मोडलेला होता. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जन्मठेपेपेक्षा फासावर जाणे मला अधिक आवडेल. माझ्या मायभूमी स्वतंत्र करण्यासाठी मला पुनर्जन्म मिळावा अशी माझी इच्छा आहे. माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत प्रत्येक पुनर्जन्मी स्वातंत्र्यासाठी फाशी जाण्यासारखा दुसरा आनंद नाही. हे उद्गार कोणाचे होते? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे करतार सिंग. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय मजुरांची प्रतिनिधी संघटना म्हणून आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने कोणत्या संघटनेला मान्यता दिली? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे भारतीय राष्ट्रीय ट्रेड युनियन काँग्रेस. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सशस्त्र क्रांतिकारकांच्या व त्यांच्या कारवायांच्या क्षेत्राच्या जोड्या लावा. तर श्रीधर परांजपे यांची जोडी कशाला लागेल? तर ती वर्धा आणि नागपूर. डॉक्टर श्रीनाथ कानी यांची जोडी यवतमाळला. दादासाहेब खापर्डे यांची जोडी अमरावतीला आणि नर हरिपंत गारपुरे यांची जोडी हैदराबादला लागेल. तर यानुसार आपली करेक्ट आन्सर कोणती असेल? तर ऑप्शन सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन, शिवराम जन्मा कांबळे यांनी सोमवंशीय हितवर्धक सभा 1910 मध्ये आयोजित केली. त्यांच्यावर कोणाचा प्रभाव होता? तर याचं योग्य उत्तर आहे वरील दोघांचाही म्हणजे G.B. वाळंकर आणि ज्योतिबा फुले यांचा प्रभाव शिवराम जन्मा कांबळे यांच्यावर होता. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी एकही नाही. तर वरीलपैकी सर्व विधाने हे बरोबर आहे. सातारा जिल्ह्यात नाना पाटील यांनी पत्ती सरकार समांतर सरकार सुरू केले होते. तर हे विधान बरोबर आहे. तसेच यशवंतराव चव्हाण यांनी चळवळीत भाग घेतला. तर हे पण विधान बरोबर आहे. तसेच प्रभात फेऱ्या व लष्करी कारवाया आयोजित केल्या. तर हे विधान पण बरोबर आहे. आणि आपल्याला चुकीचे विधान ओळखायचे आहे. तर त्यानुसार आपले फोर्थ आन्सर हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जहाल काळात केसरी व मराठा जनजागृतीत आघाडीवर होते. टिळक व आगरकर त्यांच्याशी कसे संबंधित होते? तर मित्रांनो, ऑप्शन आहे त्यांनी केसरी इंग्रजीत व मराठीत 1881 मध्ये सुरू केले. आगरकरांनी मराठाचे तर टिळकांनी केसरीचे संपादन केले. तिसरं, वरील दोन्ही विधाने बरोबर आहे. आणि चौथं आहे वरील एकही विधान बरोबर नाही. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे वरीलपैकी एकही विधान बरोबर नाही. तर ऑप्शन फोर्थ हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोळींच्या संघर्षाबाबत कोणते विधान अयोग्य ठरेल? तर फर्स्ट आहे कोळींनी 3 टप्प्यात उठाव केला. 1824, 1839 व सुमारे
1845मध्ये. आणि सेकंद दिला आहे, कोळी, साधे कोळी व डोंगरी कोळी तसेच सोनकोळी व महादेव कोळी इत्यादींमध्ये विभागले होते. थर्ड, इंग्रज कोळींचे उठाव आटोक्यात आणू शकले नाहीत. आणि फोर्थ आहे, वरील एकही नाही. तर मित्रांनो, आपल्याला चुकीचे विधान ओळखायचे आहे. तर वरीलपैकी एकही नाही, म्हणजे वरीलपैकी सर्व विधान हे बरोबर आहे. त्यामुळे आपले आन्सर आहे वरीलपैकी एकही नाही. ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, वासुदेव बळवंत फडकेंबाबत काय खरे नाही? तर फर्स्ट आहे, त्यांनी स्वतःची ओळख लपविण्यासाठी दाढी राखली होती व साधूच्या वेशात लोकांची जागृती केली. तर मित्रांनो, हे विधान बरोबर आहे. तसेच कौटुंबिक आर्थिक परिस्थितीमुळे ते इंग्रजी शिक्षण पूर्ण करू शकले नाही व प्रथमतः त्यांनी लष्करात नोकरी केली व तदनंतर रेल्वेत. थर्ड आहे, सुरुवातीस रामोशांची त्यांना मदत होती, परंतु नंतर रामोशांनी त्यांची साथ सोडली. तर हे विधान पण बरोबर आहे. तर यापैकी कोणते विधान खरे नाही ते विचारलेलं आहे. तर मित्रांनो, ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. त्यांनी कौटुंबिक आर्थिक परिस्थितीमुळे ते इंग्रजी शिक्षण पूर्ण करू शकले नाही व प्रथमतः त्यांनी लष्करात नोकरी केली व त्यानंतर रेल्वेत. तर हे विधान चुकीचं आहे.